अशा मिरच्या जर तुम्ही एकदा करून खाल्ल्या ना, तर तुम्हाला भाजीची आठवण सुद्धा येणार नाही. नमस्कार मंडळी, फूड बाय संगीता रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तुमच्याबरोबर पण असं कधी होतं का हो? रोज त्याच भाज्या खाऊन कंटाळा येतो आणि काहीतरी वेगळं चटपटीत खाण्याची इच्छा होते. तेव्हा या कमी तिखट असलेल्या मिरच्या दिसल्या. म्हटलं चला आज मस्त चटपटीत अशी मिरची तयार करू. आणि तुम्हाला सांगू ही मिरची इतकी भारी झाली, की दुसऱ्यांदा जेव्हा ही मिरची ट्राय केली, तर म्हटलं ही रेसिपी तुमच्याबरोबर सुद्धा शेअर करूया. आणि जेव्हा ही मिरची खाल्ली ना, त्यावेळेला भाजीची अजिबात आठवण आली नाही. यासाठी काय करायचं, मिरची थोडी कमी तिखट घ्यायची. त्यामुळे घरातील सर्वजण ही मिरची खूप आवडीने खातील. तर आता मिरची बनवण्यासाठी इथे मी काही मिरच्या घेतल्या. सर्वात आधी या मिरच्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या, नंतर सुती कापडाने कोरड्या करून घ्यायच्या. ही मिरची बनवताना जी काळ्या पाटीची मिरची असते ना, ती थोडी तिखट असते. आणि ही जी जास्त हिरवीगार मिरची असते, ती थोडी कमी तिखट असते. मिरच्या कोरड्या करून घेतल्या, की अशा पद्धतीने मिरचीला मधोमध चीर देऊन घ्यायची. चाकूने अशा पद्धतीने अगदी अलगद मधोमध चीर देऊन घ्यायची. आता इथे मी सगळ्या मिरच्यांना अशा पद्धतीने चीर देऊन घेतली. आता काय करायचं, या चटपटीत मिरच्या बनवण्यासाठी स्पेशल असं वाटण तयार करायचं. त्यासाठी एक उकळी घेतली. यामध्ये 1 चमचा जिरे घालायचे. त्याचबरोबर 10 ते 12 मिरे, 1 चमचा धने आणि त्याचबरोबर 1 चमचा बडीशेप घालायची. आता हे मसाले घेताना काय करायचं, मिरच्या तुमच्या जितक्या जास्त किंवा कमी असतील त्या प्रमाणानुसार यामध्ये साहित्य घालायचं. आता हे सर्व साहित्य उकळीमध्ये बारीक करून घ्यायचं. जास्त बारीक नाही, जास्त जाड नाही, अगदी मीडियम असं साहित्य बारीक करून घ्यायचं. अशा पद्धतीने मिरचीमध्ये घालण्यासाठी जाडसर असं वाटण आपण तयार केलं. आता काय करायचं, गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवायचा आणि त्यामध्ये अगदी थोडं तेल घालायचं. पॅनमध्ये तेल घातलं, सगळ्या बाजूने चांगलं पसरून घेतलं. आता यामध्ये चिमूटभर हिंग घालायचा आणि हिंग तेलामध्ये चांगला मिक्स करून घेतला, की यामध्ये कापून घेतलेल्या मिरच्या घालायच्या. आता या मिरच्या आपल्याला 3 ते 4 मिनिट मस्त परतून घ्यायच्या. सुरुवातीला मोठ्या गॅसवर 1 मिनिटभर मिरच्या परतून घेतल्यानंतर गॅस मीडियम केला आणि मीडियम गॅसवर 3 ते 4 मिनिट मस्त मिरच्या परतून घेतल्या. आता मिरच्या चांगल्या परतून झाल्या. मिरच्यांना छान हलकासा लालसर कलर आला. आता काय करायचं, यामध्ये काही पावडर मसाले घालायचे. तर आता जो मसाला आपण उकळीमध्ये बारीक करून घेतला तो सगळा यामध्ये घातला. त्याचबरोबर थोडी हळद पावडर घातली. चवीनुसार मीठ घालायचं. आता मिरच्यांना छान हलकीशी आंबट चव यावी यासाठी यामध्ये मी आमचूर पावडर घातली. अगदी पाव चमचा आमचूर पावडर यामध्ये घालायची. आणि जर आमचूर पावडर नसेल ना, तर यामध्ये लिंबाचा रस घालायचा. तर यामध्ये अर्धा लिंबाचा रस घालायचा. आता आमचूर पावडर आणि बाकीचे सगळं साहित्य घातल्यानंतर मिरची चांगली परतून घ्यायची. आता मिरचीला चांगलं तेल सुटलं. यामध्ये 2 ते 3 चमचे दही घालायचं. अगदी कमी आंबट असलेलं दही यामध्ये मी घातलं. जर दही जास्त आंबट असेल तर फक्त 1 चमचा दही यामध्ये घातलं तरी चालेल. आता दही घातलं की मिरची चांगली परतून घ्यायची. सगळं साहित्य चांगलं परतून घेतलं की यावर झाकण ठेवायचं. 1 मिनिटभरच यावर झाकण ठेवायचं. त्यामुळे काय होतं, सगळे मसाले मिरचीमध्ये मुरतात आणि मिरची छान मऊसर शिजते. तुम्ही पाहू शकता मिरचीला हलकसं पाणी सुटलं आहे. आता पुन्हा ही मिरची चांगली एकजीव करून घ्यायची आणि पुन्हा यावर झाकण ठेवायचं. तर अशा पद्धतीने 2 ते 3 मिनिट यावर झाकण ठेवायचं आणि मिरची चांगली शिजवून घ्यायची. आता मिरच्या थोड्या कोरड्या व्हायला लागल्या. हलकेसे तेलही सुटायला लागले. तर आता खाण्यासाठी अगदी परफेक्ट अशी आपली चटपटीत मिरची तयार झाली आहे. आणि खरं सांगायचं तर उन्हाळ्यामध्ये ही चटपटीत मिरची खाण्याची मजा काही वेगळीच असते. ही मिरची जर असेल तर तुम्हाला भाजीची आठवण सुद्धा येणार नाही. चपाती बरोबर, भाकरी बरोबर खायला ही मिरची खूपच भारी लागते. आणि 2 ते 3 दिवस सहज टिकते. त्यामुळे ही मिरची तुम्ही प्रवासात सुद्धा नेऊ शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या मिरचीबरोबर खायला तुम्ही नावडती भाजी जरी बनवली ना, तर या मिरचीबरोबर तुम्हाला ती भाजी तर आवडायला लागेलच. शिवाय तुम्ही 2 पोळ्या खात असाल तर 4 पोळ्या नक्कीच खाल. आणि उन्हाळ्यामध्ये जेव्हा काहीतरी चटपटीत खाण्याची इच्छा होते ना, तेव्हा अशा या मिरच्या बनवून ठेवल्या की कुठल्याही भाजीबरोबर येता-जाता खायला खूप मजा येते. 2 घास जास्त तर जातात, शिवाय मन सुद्धा तृप्त होतं. तर मंडळी तुम्ही कधी बनवतात अशी ही चटपटीत मिरची? बनवायला सोपी, अगदी 10 मिनिटात तयार होते. तोंडाला चव तर देते, शिवाय जेवणाची रंगत सुद्धा वाढवते. बनवायला साहित्य सुद्धा कमी लागतं, तेल सुद्धा कमी लागतं, पण चव म्हणाल तर अगदी जबरदस्त लागते.
तुम्ही जर ही चटपटीत मिरची एकदा बनवून खाल्ली ना, तर उन्हाळ्यामध्ये भाजीला काय बनवायचं हा प्रश्न सुद्धा राहणार नाही. आणि टिफिनला द्यायला तर ही मिरची अगदी कमाल आहे. तेव्हा तुम्ही सर्वांनी एकदा माझ्या या पद्धतीने ही चटपटीत मिरची नक्की बनवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.